आता तरी कोणी नाही आहे 12:30 वाजता. कोणच येणार एवढ्या रात्रीचं. जसे अकेला कुत्ता जिसका अभी ब्रेकअप हुआ है वो बेचारा गाने सुनते हुए बैठा है. उनसे खामोशिया एक साज है तुम सुनने तो आओ कभी. आणि आम्ही रात्रीच्या 12:30 वाजता बदनाम को खबर गुमनाम है. दादा तिकडं कुठं जातो? दादा दादा थांब. दादा रस्ता बंद आहे तो. दादा नाही चढणार ट्रिपल सीटवर. आय थिंक हे काहीतरी लुटायला आले, पण इकडे तर बँक बी नाही. ते लुटणार काय? बँक तिकडे गेली दादा, पण त्याच्यात पैसेच नाहीत. दादा पेट्रोल संपलं तुझं. दादा टाकायचा का व्हिडिओ? पेट्रोल संपलं. टाकू शकतो यार आपण. आणि इकडे आणि हे दोन दादा अभ्यास करून आलेले आहेत. म्हणजे सिंहगड कॅम्पसमध्ये बी अभ्यास करतात. हे तेच दोन लोक आहेत जी अभ्यास करून देशाचं भविष्य बिघडणार आहेत. बाकी तर ते कुत्रा दिसतो का तिथं? सगळे अशी देवताच बसलेले आहेत. दादा तुझ्याच भरोश्यावर देश सोडलाय आता मी. यू कॅन डू इट क्योंकि हमसे ना हो रहा है. ये कौन लोग हैं जो रात के 12:30 बजे फोन 12 बजे भी दादा रिटर्न आलाय कारण दादा म्हणलं होतं ना रस्ता म्हणणे नसते कुठं. हे आलेत कुठून? अगं लायब्ररी मधून आल्यात. यांच्या बॅग मध्ये असेल काय? पुस्तकच असतील. विश्वास ठेवता पण त्यांच्यावर. पण मी ते करत कशाचा होते अभ्यास? आय नो तुला तिची आठवण येईल, पण इतकं नसतं ओरडायचं रात्रीच्या 12:30-1 वाजता. लोक झोपते तिथं. भीती वाटते लोकांना. काही लोक घाबरतात काय झालं म्हणून. एक तर तुमच्या ओरडण्यावर आधी बदनाम आहेत तुम्ही. आता तू दादा जायला त्याला किती भीती वाटत. तसे ओरडू नकोस. तू दादा किती घाबरेल. त्याला हनुमानच्या घरी येत नसल्यावर त्यानं काय करावं? अरे बस. म्हणजे तुमची ही जी रात्रीची मीटिंग बसली 3 जणांची. चौथा आला. ओ माय गॉड. त्यांचं काय डिस्कशन सुरू असेल? नाही मी सांगते. आय कॅन डिकोड इट. तो म्हणतोय ये 24 ला माझा पहिला पेपर आहे बाबा. M3 चा. ओ माय गॉड. झाला का स्टडी? नाही ना भावा. इंटिग्रेशन डेरिव्हेशन ली डोकं खाते. आणि तो म्हणतोय तुम्हाला ते सेम ला झालं ना. अरे पुढचं पण लय अवघड आहे. मी अजून सिलेबस बघायचा बाकी. प्रोबॅबिलिटी मध्ये सगळी जिंदगी आता प्रोबॅबिलिटीवर चालली. म्हणजे असं वाटतं मी पास होईल का नाही. हा सेकंड इयरला आहे. डिप्रेशन मध्ये येतो. हा फर्स्ट इयरला आहे. त्याच्या शेजारी फुलं तो इंजिनिअरिंगचा फर्स्ट इयरला येतो. तिथं कोणतरी फुलं ठेवून गेलाय बघ. कुठे? ते बघ त्या 3rd वाल्या डॉगी त्याच्यावरूनच कळून तो फर्स्ट इयरला. तो आता कसं त्याच्या डिलिव्हरी मध्ये येतो सध्याला. जगू दे त्याला 1 वर्ष. त्याला सेकंड इयरला येतात कळेल जिंदगी इंजिनिअरिंग काय आहे. बाय द वे 4 कुत्ते मिलते हैं तो इम्पोर्टेंट डिस्कशन होता.